Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. या वर्षीच्या निवडणुकीमध्ये जर सगळ्यात जास्त देशाचं कुठे लक्ष लागलं असेल तर ते बारामतीकडे लागलंय आणि बारामतीचा प्रचार पण तसा झाला आणि त्यातली काही विधानं होती म्हणजे 50 वर्षात कधी पवार विरुद्ध पवार लढाई बघायला मिळाली नव्हती तिथे आणि यावेळेला कुणीही हरलं तर ते पवार हरणार आहेत, कुठलं तरी एक पवार हरणार आहेत. मूळ पवार जे आहेत ते कुणीतरी एक हरणार आहे की कारण तुमच्या सगळ्या फॅमिलीतले एकच लोक या बाजूने किंवा त्या बाजूने लढतात. पण या निवडणुकीमध्ये काही वाक्य होती की जी लक्षात राहतील कायमची. पंतप्रधान जे होते ते महाराष्ट्रात आले आणि ते म्हणाले की शरद पवार साहेब एक भटकती आत्मा आहेत आणि ते स्वतःच्या मुलीसाठी लढतायत. किंवा अजितदादा म्हणाले की युगेंद्र पवारला आता आमदारकीची स्वप्न पडायला लागलेली आहेत. रोहित पवारांच्या रडण्याची त्यांनी नक्कल केली चक्क. आणि तुमच्या शरद पवार साहेबांबद्दल बोलताना ते स्वतः बारामतीमध्ये आणि इंदापूरच्या भाषणामध्ये म्हणाले की पवार साहेबांनी काय केलं, ह्या संस्था तर मी उभ्या केल्या, मी 91 मध्ये ज्याला राजकारणात आलो त्याच्यानंतर हे सगळं उभं राहिले. म्हणजे साहेबांनी जवळपास काही केलं नाही असं त्यांनी तिथं उद्धृत करण्याचा प्रयत्न केला. हाऊ डू यू सी इट? तुम्ही इतकी वर्ष हे सगळं घरात एका कुटुंबात आणि तुमचं आणि दादांचं नातं हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती की तुम्हाला दादा किती जवळचे होते आहेत, मी असं म्हणणार नाही की नाही आहेत. पण तर हाऊ डू यू सी इट की आपल्या काकांना एक पंतप्रधान येतात आणि म्हणतात की ते भटकती आत्मा आहेत, तुमच्यावरती ते टीका करतात, तुमच्या पुतण्यावरती भाच्यावरती टीका करतात, दादा स्वतःच्या भावांवरती टीका करतात की मी बोललो तर त्यांना पळता भुई थोडी होईल. श्रीनिवास बापू आणि राजू दादांबद्दल बोलताना ते म्हणाले. हाऊ डू यू सी इट की एवढं बिटरनेस तुम्ही अपेक्षित धरला होता? तुम्ही ह्या सगळ्या वक्तव्यांकडे कसं बघता? तर मी त्याच्याकडे बघत नाही, मी ऐकते. आणि दोन गोष्टी अशा बाबतीत मी स्वतः म्हणजे मी जेव्हा स्वतः एक तर मी हे सगळं माझ्या डोक्यातून डिलीट करून टाकलं आहे. माझ्याकडे एक फॉर्च्युनेटली एक टॅलेंट इनबिल्ट आहे की मला नेगेटिव्ह गोष्टी सगळ्या डिलीट करून टाकते माझ्या मेंदूत. मला आठवत पण नाही. म्हणजे तुम्ही मला विचारलं की हो तुमच्या वडिलांना पहिल्यांदा कॅन्सर झाला तेव्हा तुम्हाला काय वाटलं, आय डोंट नो, आय हॅव डिलीटेड दॅट इमोशन फ्रॉम, आय लिव्ह द मोमेंट. ते एक माझ्या नेटवर्कमध्ये ते आहे फॉर्च्युनेटली. दुसरं, मी दुसऱ्याच्या बोजवर नाही जगत. त्याला जे वाटलं ते त्यांनी बोललं जे त्याला योग्य वाटलं. आय डोंट टेक अकाउंटेबिलिटी ऑफ इट. वन सेकंड, त्याला वाटलं ते तो बोले, लोकशाही आहे, जो मर्जी बोलो. एक. आणि दुसरं, आरेला कार्य बनायला मला काय मजा येत नाही. म्हणजे मला सगळ्या प्रश्नाची उत्तरं माझ्याकडे आहेत पण मी ती देणार नाही. कारण का असल्या बाबतीत उंबरठा ओलांडायची मला हौस नाही. मी उंबरठा प्रोफेशनली ओलांडला आहे पण इमोशनली आणि फॅमिली वाईज नाही. आणि हे जर मी बोलले तर सगळ्यात जास्त दुःख माझ्या आईला होईल, जे मी देणार नाही. तुम्हाला असं वाटतं दादांनी मर्यादा ओलांडल्या या सगळं करतात? आता तो त्याचा प्रॉब्लेम आहे ना. मी आणि दादाचा स्वभाव पुऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे, त्याच्यात मला काही वेगळं बोलायची गरज नाही आहे. मर्यादा ओलांडण्याचा स्वभाव आहे असं तो तसाच आहे. उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे 30 वर्ष, त्याच्यामुळे देर आर नो सरप्राइजेस. पण आता तुम्ही पॉलिटिकली जर याच्याकडे बघितलं, तुम्ही म्हणालात की ठीक आहे पास्ट विसरून जाईल, पण प्रेझेंट आणि फ्युचर आहे. बऱ्याच कार्यकर्त्यांना असं वाटतंय की या प्रश्नाचं उत्तर ताईंकडून, साहेबांकडून आणि ताईंकडून आलं पाहिजे. साहेब बोलले त्याच्यावरती, शरद पवार साहेब. पण की उद्या जर खूप कार्यकर्त्यांनी आता एकमेकांना अंगावर घेतले, खूप कार्यकर्त्यांनी एकमेकांवरती चिखलफेक झाली, म्हणजे एवढं बिटरनेस आलेलं आहे की अपेक्षित धरलेलं नव्हतं. आणि आता परत जर अशी काही सिच्युएशन आली तर तुम्ही पवार कुटुंब जर एकत्र झालं पॉलिटिकली तर कार्यकर्त्यांसमोर हा मोठा प्रश्नचिन्ह, यक्ष प्रश्न आहे की त्यावेळेला आम्ही काय करायचं. तर तुम्ही याची ग्वाही देऊ शकता का की एवढा बिटरनेस आल्यानंतर आता अजित पवारांसाठी परतीचे दोर कापलेले आहेत? एक तर माझ्या अजित पवार बद्दल मला काही बिटरनेसच नाही आहे. बिकॉज शिप इज सेल्ड. बिटरनेस कधी येतो? जेव्हा काही अपेक्षा असतात. अपेक्षा नसतात तर तेव्हा बिटरनेसचा विषयच नाही. म्हणजे ते आत्ता मला भेटले तर मी फार प्रेमाने भेटेन त्यांच्याशी, कारण का दॅट शिप इज सेल्ड ना, विषयच नाही. जसे तुम्ही मला भेटता तसेच ते भेटणार. आणि एवढे संस्कार माझ्यावर झालेले आहेत की आपल्यापेक्षा वयाने आणि मोठ्या माणसाचा आदर आणि धाकट्यांना प्रेम, एवढे तर संस्कार आपल्या सगळ्यांवरच झालेत. ते तर आपण वाटणार. म्हणजे आम्ही भेटल्यावर तुम्हाला कधी मनात असं वाटणार नाही की माझ्या वागण्यात काही अंतर आहे. नेव्हर. तुम्ही काय